नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी कविता 7वी खोप्यामध्ये खोपा ऐकून घेणार आहोत, म्हणणार आहोत आणि वाचून घेणार आहोत। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला। पिलं निजले खोप्यात रसा झुलता बंगला, तिच्या पिलांमध्ये जीव झाडाले टांगला। खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जसा जरा देखरे माणसा। तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिलेलं देवानं दोन हात 10 बोट। बहिणाबाई चौधरींची सुंदर कविता। या प्रस्तुत कवितेने सुगरण या पक्षाने मेहनतीने कलात्मक पद्धतीने तयार केलेल्या खोप्याविषयी वर्णन केलेले आहे। सुगरण पक्षाकडून माणसाने खूप काही शिकण्यासारखे आहे, असे कवयित्री या कवितेतून सुचवत आहेत। तर चला जाणून घेऊया खोप्यामध्ये खोपा या कवितेत काय काय सांगितलेलं आहे। तर पहिलं, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलांसाठी तिने झोका झाडाला टांगला। आता खोप्यामध्ये खोपा म्हणजे एका गवतामध्ये अनेक गवत वेचून वेचून सुगरणीने तिच्या पिलांसाठी घरट बांधलेलं आहे आणि ते घरट तिने हे बघा इथे झाडाला टांगलेलं आहे। पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिला पिलांमध्ये जीव जीव झाडाला टांगला। पिलं तिची खोप्यामध्ये निजलेली आहेत, म्हणजे त्या घरट्यामध्ये निजलेले आहेत आणि ते घरट जसं काय झुलता बंगला आहे असं कवित्रीला वाटतंय। आणि तिचा जीव आहे तो पिलांमध्ये गुंतलेला आहे आणि तो जीव झाडाला टांगलेला आहे। खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देखऱ्या माणसा। आता एक एक गवताचं पात असतं ते जमा करून सुगरण घट्ट बांधत असतं आणि तिची कारागिरी माणसाने बघितलीच पाहिजे। तिची कारागिरी इतकी सुंदर आहे की माणूसही चकित होईल। पुढे, तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ, तुला दिलेले देवानं दोन हात दोन बोट। आता तिची चोच एवढीशीच आहे, तरी तिने एवढा सुंदर घरट बांधलेला आहे। पण अरे माणसा, तुला देवाने तर 2 हात 10 बोट दिले आहेत, याने तू काय काय करू शकतो, या अर्थाने कवित्री या ओळीमध्ये सांगत आहेत। अशा प्रकारे खोप्यामध्ये खोपा ही कविता आपली शिकून झालेली आहे। आता याच्यामध्ये नवीन आलेले शब्द पाहूया आपण। खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे, सुगरण एक पक्षी, इनला म्हणजे विणला, जीव टांगणे म्हणजे अतिशय काळजी वाटणे, गिलके म्हणजे घोसाळे, कोसा म्हणजे वाळूट सुकलेल्या घोसाळ्याचा सुंदर दिसणारा जाळीदार अवशेष, याला आपण कोसा बोलतो। देख म्हणजे बघ, उलुशीत म्हणजे लहानशी। आता या कवितेची प्रश्नोत्तरे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।